मागील 2 दिवसापूर्वी मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्प अधिवेशनात वडगाव-शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापू पठारे यांनी पतारी व्यावसायिकांच्या अतिक्रमणामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासांवर गंभीर प्रश्न अधिवेशनात उपस्थित केलेले आहेत। मात्र नाण्याची दुसरी बाजू कधी बघायला गेलो तर काही पतारी व्यावसायिक आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडनं त्यांच्या समस्या आपण जाणून घेणार आहोत जे अधिकृत आहेत। भाऊ, काय आपली ओळख आणि काय नाव? मी अथर्व सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर सचिव या पदावर कार्यरत आहे। तर विषय असा आहे की बापू साहेबांनी अधिवेशनामध्ये जो विषय मांडला तो अगदी योग्य मांडला, परंतु याची दुसरी बाजू अशी आहे की त्यांनी जो विषय मांडला त्यामध्ये त्यांनी जे अतिक्रमण बद्दल बोलले, तर माझं असं म्हणणं आहे की जे अनधिकृत अतिक्रमण आहे ते उठवलंच पाहिजे। कारण यांनी जी देशाची सुव्यवस्था आहे, आपल्या शहराची जी सुव्यवस्था आहे ती बिलकुल योग्य वाटत नाही। कारण लोकांनी अशा प्रकारे अतिक्रमण केलेलं आहे, जिथं ना तिथं अतिक्रमण केलेलं आहे की लोकांना त्याचा जे चालणाऱ्या लोकांना त्याचा त्रास होतो। अगदी बरोबर, माझंही हेच बोलले की मला असं वाटतं की त्यांनी अनधिकृत पतारी व्यावसायिकांचे ह्याच्यावर मुद्दा उपस्थित केलेला आहे। तुम्ही अधिकृत आहात? अधिकृत, मी अधिकृत, आम्ही जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो अधिकृत पतारी व्यावसायिकांच्या प्रश्नांवर आपण मुद्दा उपस्थित केलेला आहे। आता आपण असं बघायला गेलो तर आता जी अतिक्रमण कारवाई होती तर बरेचसे अधिकृत पतारी व्यावसायिक परवानाधारक समोर आलेले आहेत जे म्हणतात की आमच्यावर सुद्धा कारवाई झालेली आहे। हो, त्यांच्यावर देखील कारवाई झालेली आहे। त्याच्यात कसं आहे की काही लोकांवर कारवाई याच्यामुळे झालेली आहे की जागांना ना त्यांनी एक ठराविक जागा दिलेली आहे प्रत्येक लोकांना की बाबा तुम्ही 8 फुटाची टपरी टाकू शकता, 10 फुटाचीच टाकू शकता। काही लोकांचं अतिक्रमण त्याच्या पलीकडे झालेलं आहे, काही लोकांना परवानगी 8 फुटाची त्यांनी टाकले, 10 फुटाचं 15 फुटाचं ते त्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे। या सगळ्या जे तुम्ही जे परवानाधारक आहेत, तुमची जी संघटना वगैरे आहे, परवानाधारक आहेत, तुम्ही किती टॅक्स भरतात आणि ते टॅक्स कसं काय हे असतं? टॅक्सचा तर असा मुद्दा आहे की त्याच्यावर अक्षरशः हसायला येतं की टॅक्स त्या लोकांनी काय केलंय 2017 पर्यंत टॅक्स वर्षाला 240 रुपये का 250 रुपये पर्यंत वर्षाला टॅक्स होता। तर त्यावेळेस आपले जे माजी उपमहापौर आहेत डॉक्टर धेंडे, त्यांनी त्यावेळेस टॅक्स वाढवला, त्याचा तो GR पण आहे, त्यांनी टॅक्स वाढवला आणि तो टॅक्स डेली बेसिसवर डेली कलेक्शन करायला लागले। तर हा त्यांनी त्यावेळेस GR पास करून घेतला। त्यावेळेस लोकांनी आंदोलनं देखील घेतले, आवाज देखील उचलला, पण सरकार असल्यामुळं त्याच्यावर काही झालं नाही, निर्णय झाला नाही। आता जो टॅक्स तो डेली बेसिसवर कलेक्ट केला जातो। नेमके तुमच्या मागण्या काय आहेत? आमची मागण्या अशा आहेत की आम्ही 2 प्रायमरी मागण्या याच्यात केलेल्या आहेत। पहिली मागणी तर आता अभय योजना सगळ्यांना माहितीच असेल। अभय योजना ही अशी योजना आहे ज्याच्यामध्ये जो थकलेला टॅक्स असतो तो रिकव्हरी करण्यासाठी, ज्याच्यात सरकारला देखील फायदा होतो आणि समोरच्यांना देखील फायदा होतो, ज्याचा टॅक्स थकलेला आहे। तर त्याच्यामध्ये त्यांनी असं केलेलं आहे अभय योजनेमध्ये की जो 75% सूट आपल्याला टॅक्सवर अभय योजनेमध्ये भेटते, ठीक आहे। ते अभय योजना मग आपण मागणी अशी केलेली आहे महापौरांना, उपमहापौरांना, आयुक्तांना भेटून की तुम्ही बिल्डर लोकांना टॅक्सवर तुम्ही अभय योजना लागू करून देता, त्यांना 75% सूट मिळवून देता। त्यांचे तर ते अमीर आहेत, करोडोचे, त्यांचे अब्जोचे करोडोचे प्रॉपर्टी आहेत, त्यांना तुम्ही अभय योजनेचा फायदा करून देता। पण ज्यांचं हातावर पोट आहेत, ते आपले गरीब गोरगरीब पतारी व्यावसायिक ज्यांचं घर त्या टपरीवरच चालतं, त्यांना तुम्ही अभय योजना का लागू करून देत नाही? आज त्यांचे टॅक्स हजारो लाखो मध्ये थकलेले आहेत, ते टॅक्स एका टायमिंग मध्ये कुठं भरणार? त्यांनी GR पास केला की 2 महिन्यात 31 मार्च पर्यंत तुम्ही टॅक्स भरा। त्यांना टॅक्स भरणं शक्य आहे का? आज तेवढा धंदा होतो का? कारवाई कशा प्रकारे? नाही भरलं तर त्यांनी असं कारवाई करणार की त्यांचे पूर्ण जे लायसन्स आहे ते रद्द करणार। आणि दुसरी गोष्ट, दमदाटी करून त्यांनी एक असा त्या दिवशी मीटिंग घेतली डॉक्टर धेंडेंनी, तिकडे पण बनकर साहेब आले। बनकर साहेबांनी त्या मीटिंग मध्ये एक मुद्दा उपस्थित केला, ते म्हणले जर तुम्ही टॅक्स भरला नाही तर तुमच्या राशन कार्डवर ज्यांचे नाव आहेत त्यांच्या नावावर, त्यांच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीवर तो टॅक्स लागू केला जाईल। हे किती चुकीचं, हे कायद्यात बसतं का? तुम्ही गोरगरीब जनतेलाच का असं करता, बिल्डर लोकांना का असं करत नाही? हे सरकार बिल्डरचं आहे का गोरगरीब जनतेचं आहे? याचं उत्तर द्यावा। तुम्ही या सगळ्या संदर्भात महापौर आणि उपमहापौर साहेबांना भेटलेले आहात, त्यांना काय मागणी केलेली आहे? त्यांना ह्याच मागणी केली की तुम्ही जो टॅक्स आहे, त्या जो डेली बेसिसवर तुम्ही टॅक्स कलेक्ट करताय त्या टॅक्सचं तुम्ही करता काय? पहिली गोष्ट तर तुम्ही टॅक्स कशासाठी घेतात? लोक जनतेसाठी सुविधा, आपण रोड टॅक्स भरतो का तर चांगल्या रस्त्यांसाठी, ठीक आहे। पतारी व्यावसायिक जे मग टॅक्स भरतात त्यांना लाईट भेटते का? पाणी भेटतं का? नाही भेटत। वॉशरूम भेटतात का?
नाही भेटत। या तिन्ही जे मूलभूत गोष्टी आहेत, बेसिक अम्युनिटीज त्यांना जर तुम्ही प्रोव्हाइड करू शकत नाही तर तुम्ही टॅक्स घेता का? तुम्ही टॅक्स घेतला पाहिजे। आमचा विरोध टॅक्स घेण्याला नाहीये, आमचा विरोध याला आहे की जर तुम्ही टॅक्स घेताय तर त्याचे तुम्ही अम्युनिटीज पण प्रोव्हाइड केल्या पाहिजे। दुसरी गोष्ट आम्ही मागणी अशी केलेली, जो डेली बेसिसवर तुम्ही टॅक्स कलेक्ट करताय तो टॅक्स तुम्ही डेली बेसिसवर कलेक्ट नाही केला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, तो जो टॅक्स घेताय त्याचं प्रमाण खूप आहे। जो 2017ला तुम्ही GR पास करून घेतलेला आहे तो परत दुरुस्त करून जो बेसिक टॅक्स आहे, जो खरंच गरजेचा आहे तेवढाच तुम्ही टॅक्स घेतला पाहिजे। आणि तिसरी गोष्ट आम्ही मेन अशी मागणी केली की अभय योजना लागू करण्यात यावी पथारी व्यावसायिकांना आणि त्यांना 75% सूट देण्यात यावी। काही पथारी व्यावसायिकांमध्ये आपण बघितलं की बरेच महिलांना परवानाधारक महिला सुद्धा आहे, वस्तीतले गोरगरीब हातावरचे पोट महिला सुद्धा व्यवसाय करतात आहे, पथारी व्यवसाय करतात आहे, काय सांगाल याबद्दल? मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनाचा त्यांना लाभ द्यावा, कारण त्या सुद्धा टॅक्स भरतात ते। तर मुख्यमंत्र्यांनी काहीतरी त्यांना तो हातावर पोट आहे त्यांचं, तर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून त्यांच्या करून घ्यावं। आता हे ज्या मागण्या केलेल्या आहेत ह्या जर काय पूर्ण नाही झाल्या तर तुमचा पुढचा पवित्रा काय असेल? या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या, आता आम्ही ज्यावेळेस महापौरांना भेटलो, उपमहापौरांना भेटलो, त्यांच्याशी चर्चा तर पॉझिटिव्ह झाली। महापौरांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला की आम्ही तुमच्या 8 दिवसामध्ये मिटिंग लावू। आज 5वा-7वा दिवस आहे, त्यांचा मला काही PA चा कॉल आलेला नाहीये। आम्ही 10 दिवसापर्यंत तर थांबू, 10-12 दिवसापर्यंत थांबू, पण त्याच्यानंतर आम्ही अमरण उपोषणाला मी पालिकेसमोर बसणार, मी एवढंच सांगतो। आणि मी शेवटपर्यंत, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी अमरण उपोषण करणार। कारण हा मुद्दा फक्त एका वस्तीपुरता मर्यादित नाही, हा संपूर्ण पुणे शहराचा मुद्दा आहे। कारण पूर्ण पुणे शहरात लोक हा प्रॉब्लेम फेस करतात। मला आश्चर्य वाटतं की लोक मोठ्या मोठ्या पदावर असून देखील हा मुद्दा का घेत नाही। जर या लोकांनी मला सपोर्ट केला, माझी तर असं सगळ्यांना आव्हान आहे की मी जर करतोय, माझ्यासोबत माझे सहकारी करतात तर तुम्ही आम्हाला सपोर्ट केला पाहिजे। पथारी व्यावसायिकांनी आम्हाला सपोर्ट केला पाहिजे, नेते मंडळींनी आम्हाला सपोर्ट केला पाहिजे, कारण तुम्ही पदावर आहात। तुम्ही पदावर असल्यामुळे तुम्ही जर आम्हाला पाठिंबा दिला तर नक्कीच हा प्रश्न सॉल्व्ह होईल। आणि जरी पाठिंबा नाही दिला तरी आम्ही अमरण उपोषणाला बसणारच आहोत आणि हा मुद्दा आम्ही मांडणारच आहोत। तर नक्कीच काही मागण्या उपस्थित केलेल्या आहे पथारी व्यावसायिकांनी। त्यांचं असं म्हणणं आहे की जर काही ह्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही पालिकेसमोर आमरण उपोषणासाठी बसणार आहोत। आता या सगळ्या प्रकरणावर पुढे अजून काय होतं हे नक्कीच बघायचं राहणार आहे। न्यूज नेटवर्क 360 मराठीसाठी मी झोएब शेख, पुणे।